गुहागर तालुक्यातील अंजनवेल, वेलदूर व रानवी ग्रामपंचायतच्या रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीकडून सन 2021-22 ते सन 2026-27 पर्यंत थकीत असलेल्या करवसुली लढ्याला अखेर यश प्राप्त झाले असून तिन्ही ग्रामपंचायतने RGPPL कंपनीला दिलेल्या जप्तीच्या नोटिसीनंतर रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीकडून 50% कर ग्रामपंचायतच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला असल्याची माहिती गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। ते पुढे म्हणाले की RGPPL कंपनीकडून प्राप्त झालेल्या 50% मालमत्ता करामधील अंजनवेल ग्रामपंचायतचे 4,75,54,158 रुपये, रानवी ग्रामपंचायतचे 1,24,37,042 रुपये, वेलदूर ग्रामपंचायतचे 1,12,09,527 रुपये एवढी रक्कम ग्रामपंचायतच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत। गॅस अँड पॉवर कंपनीचं करायच्या संदर्भात कसं काय वेलदूर, रानवी आणि अंजनवेल या 3 ग्रामपंचायतीचा जो लढा होता त्या लढ्याला ओळख होण्याचं यश याला प्राप्त झालेलं आहे, यश आलेलं आहे। आणि या तिन्ही ग्रामपंचायतीचा 50% कर जो आहे तो आता त्यांच्या ग्रामपंचायतीच्या अकाउंटला वर्ग झालेला आहे। या संदर्भात बैठक देखील पंचायत समितीमध्ये झाली होती आणि त्या बैठकीमध्ये आम्ही इथल्या प्रशासनाला म्हणजे खास करून BDOनी या संदर्भातला पुढाकार घेतला होता, ग्रामसेवक असेल आणि आमचे सर्व सामान्य सदस्य सारिका रावकर असेल आणि हे संबंधित सरपंच असेल आणि खास करून मी अभिनंदन करेन बाईत साहेबांचं, कारण या बाईत साहेबांनी या संदर्भातला लढा जो आहे तो जिवंत ठेवला आणि त्या लढ्याला आता पूर्णत्वाच्या दिशेनं जाण्याची म्हणजे जी काय 50% सुरुवात आहे ती झालेली आहे। आणि माझ्या माहितीप्रमाणे आता अंजनवेल ग्रामपंचायतीला 4,75,54,158 रुपये, रानवी ग्रामपंचायतीला 1,24,37,042 रुपये आणि वेलदूर ग्रामपंचायतीला 1,01,29,527 रुपये इतका जो कर आहे तो त्यांच्या ग्रामपंचायतीच्या अकाउंटला आता जमा झालेला आहे। आणि उर्वरित जी माहिती आहे ती आपली उपसभापती या संदर्भात आपल्याला देतो। सभापती उपसभापतींच्या दृष्टीने आणि सर्व सदस्यांच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे की रत्नागिरी गॅस आणि पॉवर कंपनी ही कंपनी अंजनवेल, वेलदूर आणि रानवी या 3 ग्रामपंचायतींना ग्रामपंचायतीचा कर देण्यापासून फार विषय 22 सालापासूनचा कर काय ग्रामपंचायतींना दिला नव्हता। खरं म्हणजे आज या माझ्या 3 रणरागिण्या आहेत, अंजनवेलच्या सरपंच महोदया, वेलदूरच्या सरपंच महोदया आणि रानवीच्या सरपंच महोदया ह्या खरं म्हणजे रणरागिणींनी आदरणीय बाईत साहेबांच्या नेतृत्वात खूप चांगला लढा दिला। या लढ्यात आमच्या सहकारी सारिकाताई पण खूप अतिशय द्वेषाने सगळ्या सहभागी झालेल्या होत्या आणि खूप बरं वाटलं की मला वाटतं 5 किंवा 6 सालापासून हा कर चालू झाला होता आणि कंपनीला 2021-22 सालात अचानक उपरीती झाली की ह्या इमारती शासकीय आहेत, आम्ही कर देणार नाही म्हणून, आणि तेव्हापासून कंपनीने हा कर द्यायचा बंद केला। काही लोकप्रतिनिधी सुद्धा याच्यात कंपनीची बाजू घेतली की या कंपनी म्हणजे शासकीय विषय आहे आणि तेव्हापासून बाईत साहेबांचा लढा होता। म्हणजे मी त्याचा साक्षीदार आहे। पालकमंत्री सामंत साहेब असतील, तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण साहेब असतील, यांच्याविषयी ज्या बैठका झाल्या बाईत साहेबांच्या त्या बैठकीला मी उपस्थित होतो। सामंत साहेबांकडे आदरणीय सभापती महोदय उपस्थित होते, पण लढा पूर्णत्वाकडे जात नव्हता। पण आता ग्रामपंचायतीने जो काय एक भूमिका घेतली कठोरपणाची की जर तुम्ही ऐकत नसाल तर काही ग्रामपंचायतीचे ऍक्ट आहेत आणि त्या ऍक्टनुसार या तिन्ही माझ्या रणरागिणी सरपंच महोदया भगिनी आहेत, त्यांनी बाईत साहेबांच्या नेतृत्वात खूप चांगला की जिथे कुठल्याही त्यांनी पक्षाची मदत घेतली नाही, त्यांनी ग्रामपंचायत म्हणून विषय सुरू केला आणि हा विषय आमच्यापर्यंत येत असला की आम्ही सुद्धा आमचे शिंदेचे गटविकास अधिकारी साहेब आहेत, आज नाही आहेत, एका परीक्षेला गेले, ते असतील, मग विस्तार अधिकारी आमचे इंगळे असतील, पिंगळे असतील, कदम साहेब असतील, PDO साहेबांच्या दालनातच ही बैठक झाली कंपनीचे अधिकारी आणि यांची। आम्ही सुद्धा तिथे 2 जण कोण गेलो नाही की आमच्या सदस्य इथे कोण गेला नाही, पण त्यांनी प्रशासन म्हणून चालवलेला लढा हा खूप चांगल्या पद्धतीतला होता आणि या लढ्याला यश आलंय। आता मला वाटतं दंडासहितची 50% रक्कम आता ग्रामपंचायतीच्या खाती जमा झाली। 50% रक्कम हे त्यांचे काय प्रोटोकॉल ते पूर्ण करून उर्वरित 50% सुद्धा ग्रामपंचायतीच्या खाती जमा होईल। आमच्या सगळ्यांसाठी हा खूप एक अभिमानाचा क्षण आहे।
म्हणून आम्ही असं म्हटलेलं की तुमच्याशी संवाद साधावा आणि याचं 100% श्रेय हे 3 ग्रामपंचायती असतील, सारिकाताई असतील, बाईसाहेब असतील आणि पंचायत समितीचे प्रशासन की जे खूप चांगल्या पद्धतीने याच्यावरती त्याने अभ्यास केला. खरं म्हणजे याच्यातल्या 2 केस चालू होत्या, त्या 2 केसमधला म्हणजे पंचायत समितीचा पण आणि जिल्हा परिषदेचा पण निकाल हा ग्रामपंचायतीच्या बाजूला लागला होता की तुम्ही कर दिलाच पाहिजे. आणि तरी सुद्धा ही कंपनी म्हणजे रत्नागिरी गॅस पॉवर कंपनी आहे थोडीशी मुजोरपणा करत होती. पण ग्रामपंचायत ऍक्ट काय आहे याचा धडका ह्या सगळ्यांनी दाखवल्यावर हे प्रशासन सुद्धा रत्नागिरी आणि गॅस पॉवर कंपनीचं सरळ झालं आणि त्याने आता हा कराचा जो मोठा विषय होता त्यातला 50% वाटा हा ग्रामपंचायतीच्या खाती जमा केलेला आहे. त्याच्यामुळे मी पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने, सभापतींच्या वतीने, आमच्या सर्व सदस्यांच्या वतीने, बाईसाहेब असतील आणि माझ्या 3 रणरागिणी सरपंच सर्व सदस्य त्यांचे आणि सर्व सदस्य यांचे आपण खूप चांगल्या पद्धतीने आपण त्यांना आम्ही धन्यवाद द्यायचा विषय केला. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.